मंडळी नमस्कार। महाराष्ट्र राज्य आणि केंद्राच्या राजकारणामध्ये सत्ताधाऱ्यांची आणि असलेल्या लोकप्रतिनिधींची जी भाषा असते ती नक्कीच लोभसवाणी जरी असली तरी ती कर्तृत्वशील नसल्याचं वातावरण पाहावयास मिळून येतं। आणि त्या संदर्भामध्ये नुकतेच एका पत्रकार परिषदेमध्ये शेगावातील जाणके पत्रकार संपादक अविनाश भाऊ दळवी यांनी केंद्रीय मंत्री असलेले आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे असलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी एका कार्यक्रमामध्ये संवाद साधला आणि मुद्दा होता तो खामगाव जालना रेल्वे मार्ग। आणि या मुद्द्यावरच मोठी चर्चा रंगू लागली आहे। नमस्कार, मी संतोष पिंगळे आणि महाराष्ट्र आणि केंद्राच्या राजकारणामध्ये राज्यकर्त्यांकडून आणि शासनकर्त्यांकडून तसेच सत्ताधारी असलेल्या पक्षातील लोकप्रतिनिधींकडून दिलेला शब्द हा फक्त जनतेला लोभसवाने करण्याचं वातावरण निर्माण करत असतो। याचा अनुभव बुलढाणा वासियांनी अनुभवला आहे आणि त्यातलं खरं सत्य एका पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले मराठी मनाचा आवाजचे संपादक अविनाश भाऊ दळवी यांनी एका शेगावातील कार्यक्रमामध्ये खामगाव जालना रेल्वे मार्गाबद्दल ही विचारणा केली। खामगाव जालना रेल्वे मार्ग हा इंग्रजांच्या काळापासून कार्यान्वित होणार अशी प्रणाली जरी असली तरी ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अद्यापही कार्यान्वित झालेली नाही। स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी महाराष्ट्रातील दळणवळणाचा मार्ग हा महत्त्वाचा आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी खामगाव जालना रेल्वेला प्राधान्य दिलं होतं आणि त्या काळात त्यांनी केलेल्या सर्वेचे अनेक पुरावे जरी पाहावयास मिळत असले तरी त्यावर सध्याचं प्रशासन, केंद्र शासन असो वा राज्य शासन असो यांनी कुठलीच अंमलबजावणी केलेली नाही। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र शासन स्तरावर आणि केंद्र शासन स्तरावर खामगाव जालना हा मार्ग कार्यान्वित होईल आणि त्यासाठी शासन कोणत्या पद्धतीने काम करत आहे याची तयारी दाखवण्याचं काम त्यावेळेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आपल्या वातावरणातून ती निर्मिती केली असली तरी महाराष्ट्र शासनाने सुद्धा यासाठी वेगळा निधी दिला आहे आणि केंद्र शासनावरही याचा पाठपुरावा करणार आहे अशा बातम्या प्रकाशित केल्या। आणि तब्बल हे एक दोनदा नव्हे तर मागील 15 वर्षाच्या कालावधीपासून खामगाव जालना हा रेल्वे मार्गाचा मुद्दा उपस्थित करून जनतेला आकर्षित करण्याचं काम या लोकप्रतिनिधींकडून होत असल्याची विचारणा अविनाश भाऊ दळवी यांनी केली आणि त्यांनी ही विचारणा करणं तितपत सत्य आहे। ते एका पक्षाचे प्रमुख असून त्यांनी सुद्धा राजकीय वातावरणामध्ये काम केलं आहे आणि त्यांना जनतेच्या समस्या सोडवण्याचा एक अनुभव असल्यामुळे त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला। तरी ह्या प्रश्नाला केंद्रीय मंत्री असलेले प्रतापराव जाधव यांनी बगल दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। आता हा जालना मार्ग नेमका कधी होणार हा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे आणि त्याच्या विचारणाबाबत केंद्रीय मंत्र्यांनी दिलेलं उत्तर हे जनतेला जाणीव करून देणार आहे। त्यामुळे आता सध्या स्थितीला या राजकारण्यांकडून दिलेली जी आश्वासनं आहे त्याची पूर्तता झाल्या नसल्याचं वातावरण पाहावयास मिळतं। नुकत्याच महायुतीच्या माध्यमातूनही सत्तेत येण्यासाठी केलेल्या घोषणा आता 6 महिने उलटून गेल्या असल्या तरी त्यातही कोणतीच अंमलबजावणी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। नव्याने आलेल्या महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या घोषणा निवडणुकीच्या पूर्व काळात केल्या होत्या त्यातील एकाही अंमलबजावणीची गेल्या 2 अधिवेशनामध्ये कुठली स्थिती पाहावयास मिळाली नाही। आणि खामगाव रेल्वे मार्ग हा शेगावातून व्हावा जेणेकरून मुंबई
आणि कोलकाता या मार्गावर जोडणारा हा मार्ग नक्कीच फायद्याचा ठरेल अशी मागणी होत आहे। अशा अनेक विषयाला अनुसरून राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी आपली विजयाची पोळी भागून घेत असले तरी जनसामान्यांच्या समस्या या कायमच राहत असल्याचं वातावरण पाहावयास मिळतं। तरी अविनाश दळवी यांनी केलेला हा मुद्दा उपस्थित नक्कीच जनहिताचा असला तरी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या त्या बोलण्यातून त्याला बगल देण्याचं काम झालं आहे। केंद्र शासनावर रेल्वेच्या माध्यमातून ज्या विकास कामांची यादी आहे त्यात अद्यापही खामगाव जालना रेल्वेचा उल्लेख नसल्यामुळे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि असं परखड मत मांडल्यामुळे आणि केंद्रीय मंत्र्यांकडून त्याला दिलेली बगल ही चर्चेची ठरू लागली आहे। आणि झालेल्या त्या चर्चेवरून हा व्हिडिओ बनवला। सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद।